नमस्कार. पद्मावती आर्यवर्क डिझायनर क्लासमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. आर्यवर्क क्लासचा आपला आजचा चौथा दिवस आहे. आपण पहिल्या व्हिडिओमध्ये काय काय सामान लागणार आहे ते पाहिले व दुसऱ्या व्हिडिओमध्ये कसा त्याचा उपयोग करायचा ते पण पाहिले. आज आपण कपड्यावर चेन स्टिच कशी तयार करायची हे बघूयात. मी तुम्हाला सुरुवातीला 4 प्रकारचे वर्क शिकविणार आहे. याचे 4 प्रकार आहेत: आरी वर्क, हँडवर्क, टिकली वर्क आणि मिरर वर्क. तर हँडवर्कचे 7 प्रकार आहेत. ते 7ही प्रकार मी तुम्हाला शिकविणार आहे. त्यांची नावे अशी आहेत: रनिंग स्टिच, दुसरं चेन स्टिच, तिसरं बॅक स्टिच, चौथं स्टेम स्टिच, पाचवं बुलटोन स्टिच, 6वं टुलिप स्टिच आणि 7वं शॅटिन स्टिच. एवढे आपण घेणार आहोत. तसे तर 18-19 प्रकार आहेत, पण आपण थोडेच घेणार आहोत. चला तर मग आपण कपड्यावर रनिंग स्टिच सुरू करणार आहोत. तर हे आधी दोरी धागा घेऊन साध्या सुईने सांगणार आहे. त्याची चांगली प्रॅक्टिस करा. हळूहळू साध्या सुईने जमले की जरी थ्रेडने आपण सांगायला सुरुवात करू. जरी थ्रेड कसा पकडायचा, त्याची गाठ कशी मारायची हे तुम्हाला सर्व समजावून सांगते. तर आपण आता कपड्यावर त्या वर्क पेन्सिलने एक रेघ ओढून घ्यायची आहे. नंतर सुईमध्ये दोरी धागा घालून त्याची गाठ कशी मारायची आहे ते आपण सांगितलं. तर लक्ष द्या, ही गाठ कशी मारायची आहे. हे अशी बोटाला हे करून अशी त्याची गाठ मारायची आणि नंतर ती सुई खाली घालायची. खालून ती सुई वर काढायची. वर काढल्यानंतर पुन्हा ते खाली सुई टोचायची. त्यानंतर पुन्हा खाली सुई टोचल्यानंतर पुन्हा ती वर काढायची. पुन्हा वर काढल्यानंतर ती सुई खाली टोचायची. त्यानंतर पुन्हा वर काढायची. पुन्हा ती खाली काढायची. पुन्हा ती वर काढायची. पुन्हा ती खाली काढायची. त्यानंतर पुन्हा ती सुई वर काढायची. पुन्हा नंतर ती खाली काढायची. पुन्हा सुई वर काढायची. त्यानंतर ती पुन्हा खाली काढायची.